ही नॅचरल प्रीमिक्स हिना मेहंदी आहे। तर याला काहींचा प्रश्न असतो, ही कशी भिजवायची, लावायची कशी, कधी भिजवायची। पावडर घ्यायची, चहा पावडरला पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आणि कोमट झाली की मग एखादं लोखंडी भांडं घ्यायचं, कढई किंवा आपण मी तर खलबत्ताच घेतलेला होता, माझ्याकडे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते आपण घेऊ शकतो। आणि त्याच्यामध्ये ही मेहंदी कालून चांगली मिक्स करायची आणि रात्रभर भिजत ठेवायची। ती रात्र आपल्याला सकाळी केसांना मेहंदी लावायची। पण एक टिप्स लक्षात ठेवा, केसांना ऑइल नसलं पाहिजे। मेहंदी लावताना कधी हे लक्षात ठेवायचं, केसांना आपल्या तेल नको आहे। केस चांगले वॉश करून घ्यायचे कुठल्याही शॅम्पूने, शक्यतो हर्बल शॅम्पूच वापरा, त्याने आपण केस चांगले स्वच्छ धुवायचे। काही जण काय करतात, मेहंदी भिजवताना तेल टाकतात, खोबरे तेल वगैरे टाकतात, पण ही पद्धत चुकीची आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या मेहंदीचा व्यवस्थित कलर येत नाही। ऑइलिंग असल्यामुळे केसांना व्यवस्थित कलर लागत नाही किंवा सिल्की शायनिंग नाही होत, त्याचा काही फायदा होत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा। मी बघा कशी मेहंदी व्यवस्थित लावलेली आहे, पूर्ण लेंथपर्यंत लावलेली आहे। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही समोर लावू शकता किंवा पूर्ण लेंथपर्यंत लावू शकता। आणि त्यानंतर काय करायचं, मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची। बघा माझे हात मेहंदी धुताना किती छान कलर आलेला आहे, कारण ही मेहंदी जर सिंपल असते, याच्यात जर प्रीमिक्स नसतं मिक्स, तर ही एक मेहंदीचा लाल कलर झाला असता। पण माझे हात बिलकुल ब्राउनी झालेले आहे, त्यामुळे तुम्ही ही मेहंदी व्यवस्थितपणे लावू शकता आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे। 2 ते 2.5 तासानंतर आपली मेहंदी धुवून टाकायची आणि लक्षात ठेवा, मेहंदी शॅम्पू न लावता मेहंदी धुवायची आणि मग केस धुवून झाल्यावर चांगले ऑइलिंग करायचं केसांना आणि दुसऱ्या दिवशी परत शॅम्पूने धुवून परत ऑइल लावायचं, कारण केसांना कलर छान येतो त्यामुळे आणि सिल्की। असे माझ्याकडे 100% नॅचरल आणि विदाऊट केमिकल आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे। तर एकदा तुम्ही नक्की वापरा माझे ऑइल, शॅम्पू आणि मेहंदी, नक्की वापरा, विश्वास करा, दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा।